हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज बनवणार आहे आई एक स्पेशल डिश, ती म्हणजे आंब्याचं रायतं. आणि आमच्या गोवन स्टाईलमध्ये त्याला म्हणतात घोटाचं सासव. सो तुम्हाला ही रेसिपी बघायला भेटणार. आणि मी उठलो होतो मगाशी 8 वाजता उठलो होतो. आता वाजलेले आहेत 11 आणि मी सकाळीपासून काहीच शूट नाही केलं. कारण माझा रूम वगैरे आहे ना, तो क्लिनिंग करायचा आहे. तुम्हाला दाखवणार मी. खूप मॅसी झालेला आहे कारण पाय माझा लागत नाही आहे चांगल्यारित्या. सो कपडे काढून काढून असेच फेकलेले आहे डेली यूज करून. सो ते पूर्ण पसारा झालेला आहे, ते काढायचं आहे मला. तो सकाळी उठलो होतो आणि मी थोडं ऑफिसचं वगैरे काम ड्राफ्टिंगचं होतं ते केलं. आणि सरांना पाठवायचं होतं ते पाठवून दिलं मी, जे ड्राफ्ट्स होते ते. आणि आता फ्री झाल्यानंतर मी व्लॉगिंगला स्टार्ट केलं. आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. सो तुम्ही पूर्ण रेसिपी बघून घ्या. तो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला आईने बनवलेली दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. पूर्ण स्किप काहीच करू नका, पूर्ण बघा आणि तुम्ही ट्राय करून बघा. ही रेसिपी मस्त लागते. सो मी याच्या आधी पण खाल्लेली आहे. सासव बनवण्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो काय काय आहे. आईने ऑलरेडी जे आंबे आहेत ना, ते बॉईल करून घेतलेले, घोटा म्हणतात त्याला ते. सो तुम्हाला दाखवतो वाटण्यासाठी काय साहित्य लागणार आहे. आणि लाईक तिने घोटा जी होती ती बॉईल करून घेतलेली आहे. सो ही बघा, इकडे आई पण बसलेली आहे. सो आता ती दाखवणार घोटाला लागणारं साहित्य तुम्हाला काय काय आहे ते बघा. सो आंबे हे उकडून बॉईल करून घेतलेले आहे, चांगले बॉईल केलेले आहे ते आंबे. आणि यासाठी खोबरं घेतलेलं आहे, मिरची आहे, हिरवी मिरची, हळद, हिंग, मोहरी आणि हळद पावडर. सो हे पूर्ण लाईक ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला, पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. सो मिक्सरमध्ये टाकणार आहे आई आणि याची पूर्ण पेस्ट करून घेणार. मग पाण्यामध्ये बॉईल करून घ्या, काही एवढं नाही आहे कारण त्याच्यामध्ये लीक वगैरे असतो, तो मग निघून जातो. आणि हे आपल्याला सोलून घ्यायचं आहे पूर्ण. ते पण तुम्हाला आई प्रोसेस दाखवणार त्याची. सो आई आता मिक्सरमध्ये सगळं हे घालून घेणार आहे. माझा पाय नाही आहे होत म्हणून आईला इकडे आणून करावं लागतं सगळं तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी. सो ती ते वाटून वगैरे घेणार. हिंग वाटायला टाका, मोहरी फक्त फोडणीसाठी देणार आहे. हिंग घालून घेतलेलं आहे आणि हळदी पावडर घालून घ्यायची आणि हे वाटून घ्यायचं आहे आता पाणी टाकून. थोडं पाणी टाका आणि वाटून घ्या. सासवं, थोडी मोहरी वाटायला टाका आणि थोडी आईने ठेवलेली आहे फोडणीसाठी. सो आता हे आई वाटून घेणार आहे. तुम्ही जेवढं पण तुम्हाला पातळ जाड पाहिजे बघा, त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि त्याच्यात तुम्ही पाणी घालून ते वाटून घ्या पूर्ण. सो आई आता वाटून घ्यायला गेलेली आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो पेस्ट कशी बनवलेली आहे. ते आई इकडे घेऊन येणार तेव्हा तुम्हाला दाखवतो. आई मिरी पाव घालायला विसरली होती, जे ब्लॅक पेपर म्हणतात ना, ते टाकून घेणार आहे 4. सो हे बघा, एवढे टाकून घेतले. आणि बघा आई आता ते सोडून घेत आहे आंबे. गरम आहे, गरम आहे. आम्ही चौथीक बीन करता रे चडशे. याच सिजनान चड असता. तिच्या हाताला हे बघा लागलेलं आहे. बघा अशा प्रकारे सगळी सोलून घेतलेली आहे. राह ही बघा अशा प्रकारे सगळी घोटं सोलून घेतलेली आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो आंब्याचं रायतं कसं बनवतो ते आईच्या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे बघा आई. आता मोहरी घालून घेते. ती आपले ते मोहरी तडतडायला लागलेली आहे.
हे बघा असं वाटप करून घेतलेलं आहे. आता ती आई आज त्यामध्ये टाकणार आहे फोडणीमध्ये. तो आई आता फोडणीमध्ये वाटप घालून घेते. अंड्यामध्ये पाणी टाकून तुम्ही तेच पाणी याच्यात टाकून घ्या आणि जास्त पातळ करत नाहीये, मिक्स करून घ्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मध्ये गूळ टाकून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं आता आई त्यात गूळ टाकलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढं गूळ टाकून घ्या, तुम्हाला लागेल तेवढं. तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही गोड करू शकता. मीठ टाकून घ्या. मीठ घातलं. मीठ घातले आणि आता हे घालपाचे गोटा घालून घे. आता अशी एक एक पूर्ण घोटं त्यामध्ये घालून घ्यायची. चांगली उकळी काढून घ्यायची. ती घोटं आहे ती ऑलरेडी बॉईल केलेली आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागत. सो फक्त त्याला बॉईल मिनिंग जे आपण वाटण केलेलं आहे तेच फक्त शिजवून घ्यायचं आहे, एवढंच. तिला असल्या गोष्टी बनवायला खूप आवडतात. लाईक ही गोवन स्टाईलमध्ये आहे, हिरवी मिरची वापरून केलेलं. चांगली उकळी यायला लागलेली आहे त्याला. हे बनवून रेडी आहे. सो तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. अशा पद्धतीने बनवलं तर खूप छान लागतं आणि या सीझनमध्येच हे बनवायचं असतं. सो नक्की तुम्ही ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला आईच्या हातचीला एक आंब्याचं रायतं दाखवलेलं आहे. जेव्हा मी जेवणार तेव्हा तुम्हाला टेस्ट करून सांगतो की कसं बनलेलं आहे. सो तुम्हाला पण कळणार आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. मी तर खाल्लेलं आहे याच्या आधी, पण मला माहिती आहे टेस्ट चांगली असते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे पण सांगा कॉमेंटमध्ये की तुम्ही काय काय टाकतात त्यामध्ये आणि तुम्ही कुठून आहात हे मला कळवा, जेणेकरून मला कळेल की हा व्हिडिओ आहे तो कुठे कुठे पोचलेला आहे. सो नक्की सांगा. सो हे बघा, एक नंबर बनवूया. मुद्दाम तुम्ही ट्राय करून बघा, हे तुम्हाला पण आवडेल. याच पद्धतीने बघा, एकदम मस्त बनलेला आहे.